महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड विधानसभेचे आमदार तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। बॅनरबाजी व इतर वायफळ खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवित रक्तदान शिबिराचे आयोजन भाजप कार्यकर्त्यांनी केले होते। युवकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून रक्तदान केले। या प्रसंगी भाजपच्या काही प्रमुख मंडळींशी संवाद साधले ते अभिजित मांगणे यांनी। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहेबांचा जय असो। अन्य आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा जय असो। लाडके मुख्यमंत्री ज्या पूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी आपला विश्वास संपादन केला आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे अहोरात्र झटतात महाराष्ट्रासाठी, त्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज 55वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त माननीय चंदगडचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली चंदगड विधानसभा असेल, त्याचबरोबर कागल विधानसभेमधलं गडिंग्लज मंडळ असेल, खडगाव कौलगे जिल्हा परिषद व गडिंग्लज शहर मंडळाचे आमचे अध्यक्ष प्रीतम कापसे साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील साहेब, त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेब, मागाहून आलेले आमचे गेस्ट बाळपोटे पाटील साहेब, ज्यांच्या हस्ते आता दीप प्रज्वलन आम्ही केलं, ते आमचे गुरु मार्गदर्शक ऋषिकेश कापसीकर भटजी साहेब, त्या सगळ्यांचं काम सगळे कार्यकर्ते आज इथं सावंत साहेब आहेत, अजितराव जामदार आहेत, अमित देशपांडे साहेब आहेत, आपले भटकटले अण्णा आहेत, संजू अण्णा, बरेचसे आपले सगळे कडूकर वगैरे सगळे यादव साहेब, आज सगळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्यावर प्रेम करणारे आणि जे आपण आव्हान केलं होतं रक्तदान शिबिराचं, जवळजवळ आज 25 ते 30 लोकांनी ह्या वेळेपर्यंत रक्तदान केलेलं आहे। आणि ह्या देवेंद्र फडणवीसांनी जे आव्हान केलं होतं कोणतंही बॅनर पोस्टर न लावता महाराष्ट्राचा विकास ह्या सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि वायफळ रक्कम न खर्च करता जे युद्धावर लढणारे आपले सैनिक आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या लोकांना रक्ताची गरज असते त्यांचं आपण गरज भागवण्यासाठी महाराष्ट्रभरात ॲट ए टाईम सगळीकडं ब्लड कॅम्प घ्यायचं आव्हान केलं होतं। ते आज इथं माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज इथं आम्ही सक्सेस करत आहोत आणि असंच देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी गडिंग्लज मंडळ कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत। त्यांचं दीर्घायुष्य वाढू दे आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी अशा अखंड त्यांना दैवाने देऊ दे, एवढीच आजच्या ह्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। त्या पाठीमागं तुमचा उद्देश काय होता? आज रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे समाजाचं आपण देणं लागतो ह्या अर्थाने आपल्या नेते आपल्या स्वतःच्या वाढदिवसादिवशी जल्लोष, बॅनरबाजी, पोस्टरबाजी, पैशाच्या उलाढाल विनाकारण न करता समाजाला उपयोग होण्यासाठी कार्यक्रम राबवा असं स्वतः वाढदिवस असलेले आपल्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला सुचवलं होतं रक्तदान शिबिर करायचं आणि महारक्तदान शिबिर करायचं अशा सूचना दिल्या होत्या आणि त्याला मार्गदर्शन आपले चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात परवा दिवशी आपलं बैठक झाले। जवळजवळ आपल्या गडिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडल वाईज जवळजवळ 12 ते 13 ठिकाणी आपलं रक्तदान शिबिराचं आयोजन करून आणि प्रतिसाद पण तरुण पोरांचा त्या उत्तम प्रतिसाद मिळाला। त्यासाठी आपल्याला सर्व तरुण पोरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लागले। मंडळमधले सर्व पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून आणि वरिष्ठ मंडळींचे जो आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही पण जल्लोष, बॅनरबाजी काहीच न करता समाजाला उपयोग होण्याचा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवण्यात यशस्वी झालो असं निमित्तानं आम्ही सांगतो। हेच त्यांना देवदेश धर्माच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या बद्दल पण कृतज्ञता व्यक्त करणं व त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून समाज उपयोगी उपक्रम राबवून आपण शुभेच्छा देत आहोत। आज 22 जुलै
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्तानं अखंड महाराष्ट्रभर प्रत्येक मंडळामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. साहेबांनी जो सोशल मेसेज दिलेला आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही पद्धतीचे हार तुरे फोटो बॅनरबाजी न करता आपण समाज उपयोगी अशा पद्धतीचा हा उपक्रम राबवावा. आणि आज या ठिकाणी गडिंग्लजमध्ये शेकडो बॅगा या ठिकाणी रक्ताचं कलेक्शन झालेलं आहे. अशा पद्धतीनं अखंड महाराष्ट्रभर लाखो बॅगांचं कलेक्शन झालेलं आहे. अनेक रुग्णांचे यातून जीव वाचतील. खरोखर साहेब, अशा पद्धतीचा वाढदिवस साजरा करणारा हा माणूस आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला हे महाराष्ट्राचं भाग्य समजावं लागेल. व त्यासोबतच एक ना एक दिवस साहेब या भारताचे पंतप्रधान होतील यात आम्हाला तीळ मात्र सुद्धा शंका नाही. कारण दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा या उक्तीला अगदी पुरून खरा उरणारा माणूस जर महाराष्ट्रामध्ये कुठला शिल्लक असेल तर ते म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची ही सुद्धा मनोकामना पूर्ण होत आहेत. आणि अखंड महाराष्ट्रानं गेली शेकडो वर्ष आपल्या उराशी जे स्वप्न बाळगलेलं आहे की महाराष्ट्राचा एक भूमिपुत्र त्या दिल्लीच्या तख्तावरती बसेल ते त्यांच्या रूपानं निश्चितपणे पूर्ण होईल. पुनश्च एकदा साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस. हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करावा आणि रक्तदानातून साजरा करावा ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आम्ही राबवतोय. इन्फ्रामॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं इथे देवेंद्र फडणवीस साहेब आणि या भागातून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करून त्याने आम्ही हार्दिक त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि वाढदिवस निमित्तानं वैभव लक्ष्मी ब्लड सेंटर कोल्हापूर याने आम्हाला खूप सहकार्य केलंय. आणि राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट आणि सर्व तिथे सहकारी आणि तिथे पदाधिकारी या सर्वांचाच मी मनपूर्वक आभार मानतो. आज 22 जुलै देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रभरमध्ये खूप मोठमोठ्या प्रकारामध्ये आपल्या ब्लड बँकेने रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. त्या शिबिरामध्ये आम्ही आज रक्त देऊन त्यांचे हात आम्ही बळकट करतो आहे. त्याच्यासाठी त्यांना मनापासून अगदी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.